आय होप तुम्ही ठीक असणार. आणि नाही आवाज नाही जात नीट घाबरशाल नाही ना. सो गाईज आज आम्ही आलो लोणावळा फार्म हाऊसला. आविष्कार फार्म हाऊस. आणि आता पूर्ण बघतो म्हणजे वरती खालती डबलचा आहे तर मम्मीचा तिथं रूम बघताना काय म्हणजे वरती 3 खाली 5 रूम प्रत्येकाला वेगवेगळी आणि म्हणजे फॅमिलीला वेगवेगळी. आणि हा असा म्हणजे असं जायचं आहे आणि ते साईडला ग्राउंड आहे पण आता पाणी भरलं आणि बदकं बिदकं हात सगळी. स्विमिंग पूल आहे. यो इथं थांबा तुम्हाला इकडची भिजलो मी पाणी आहे इथं असं जाऊन ते साईडला ग्राउंडमध्ये ते बदकं बिदकं आहात. आणि हा तो रात्रीला जेव्हा तिथं बसून म्हणजे लाईट वेट लागतं तेव्हाचा आहे तो. तिथं सर्व लहानपण खेळायला स्लाईड प्लेइंग एरिया. आणि आता दीदीला ढकल जा जा जा. परीला माहिती आहे ढकल इथं मार खाईल. आणि इकडची वरती जाऊन म्हणजे तसं तिकडं लहान पोरांचं आहे आणि इकडची असं खोल 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 आहे. थोडा तर हाय क्लोरिंग जास्त नीली लादी आणि त्याच्यात असं दिसलं ना तो क्लोरीन असतं दीदी. गाईस तिकडची वरती जायला रस्ता आहे आणि इकडं सर्व पार्किंग बिर्किंगला खूप जागा आहे. त्या 2 आमच्या गाड्या ते घेऊन आलो आम्ही. सो गाईज तो तर सामान काढताना ते त्यांचं सामान आलेलं आहे आणि मस्त जेवाबीवाला केटरसचा असतं त्यांचा. पण रिव्ह्यू जेव्हा बाकी सगळं मस्त होता. जेव्हाचे रिव्ह्यू बघून आम्ही बोललो नाही आम्हीच बनवत होता. आणि इथं मस्त आहे सर्व वर्षी बघायला एकदम ग्रीन ग्रीन सर्व. गाईज घाबरतीन तुला बघून. जाऊ तर इकडचीच उतर तिकडची नाही जायचं. मला तर पहिली भीती वाटतं पाण्यात बिण्यात उतरायला. खोल आहे तिकडचा नाही खोल असं 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 आहे. मी आणि परी बसल्यात परी सध्या प्रीती हाताळल्यानंतर. आणि तिथं सर्व म्हणजे पचा बिचायला सर्वांना जर बसत असेल तर तिथं बेंची पण आहेत आणि तिथं झुला पण आहे. आणि पाणी बिनी सर्व इकडची डायरेक्ट. सो गाईज फ्रेश झालो कपडा बदलला आणि आता इथं मम्मीचं जेवायला बनवतात. तुम्हाला दाखवते मी कटकट चालू आहे. एवढे मोठे कढलीत डाल उपास आहे म्हणून आमच्या मामी यांचा इथं. आणि इथं काय मम्मी काय आहे मासा यो काय आहे यो मासा आहे मासा यो पण मासा. आणि इथं मासा फ्राय केला इथं. आणि इथं या शेंगा सर्व. आणि इथं मामाचं दारू प्यायला बसलं. दारू इथं घेऊ नको बोलता काय अर्धी तुकडी सांगली तर त्यावी दिला त्यावी. आणि गाईज मी वरडा खाल्लेला आहे कारण दीदीच्या मुलं माझ्या हातांची बोनस पडला आणि कचकच कचकच 3-4 पलटा खाऊन. आणि ना मला मी आता भूत चिप्स खावं लागतं. मी पहिलेच बोलून मला बिंगो काढून ठेवा मी यो खाणार बेकार ठिकाणी यावेळेस खाल्ला मी ठेवून गेलो. मी दुसरं काही खात नाही मी तो खाता म्हणून. आणि बिंगो तर मी निम्मा ठेवला. काय भारी लागते भारी लागतंय. हवा निघली तर सांग तुला निघला. सकाळी आता जेवून झालेला आहे आणि म्हणजे आम्ही सर्व पोरी जेवून झालेलं आहे. आणि सर्व आता सर्व बसायला चालेल. बसून जेवतस नंतर सोबत सगळी जाऊ. मग आता आम्ही कॅरम खेळत बसून किती वर्षांची गेलोय मी गेली 30 रुपये आला ना नाही जिथपर्यंत भेटतील आता
काय पाहिजे बाहेर मला सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार हे सोनियाचे नादन माझ्या पायात आलेल्या झाड पायात आलेल्या झाड म्हणतात सोनियाचा हार डे 2 आणि आता किती वाजता उठलं 5 बोलताय सगळे सांगितलेलं रात्री उठताना 5ला उठायचा 5ला उठायचा झोपलो 12:30 1 वाजता मग आता उठलो 8 वाजता नाश्ता विष्टा केला म्हणजे चाय पिला मॅच बघत होती वर्ल्ड कप भेटेपर्यंत आणि आता पाऊस आलाय तर पाऊस यायच्या पहिले आम्ही इथं बसलेलो
पूल मध्ये पाय बी टाकून बसलेलो पावसामध्ये जीव गुतली. आणि आता नाश्ता मी आता जाणार होतो इथं पूल मध्ये, बट मम्मी बोलली का नाश्ता जवलापोला खा आणि नंतर मग जा. मग नंतर जाऊ सर्व, पण माझ्या मुलं सगळी पाय टाकून बसले, मी पाय टाकून बसलो, सगळी पाय टाकून बसली. या म्हणजे हा एकदम वरपर्यंत आहे, घाबरताना द्या. तर पूल मध्ये गेल्यावर भेटू आणि आता नाश्ता करताना भेटू. हा आहे बाहेरचा नजारा एकदम. तिथं ग्राउंड होतं पण पाणी भरलंय म्हणून, पाणी ग्राउंड आणि छप्पर बांधलंय म्हणून तेवढं दिसत नाही. नाव बिव का छप्परचे मुलं गेला, शो गेली सगळी. आणि फार्म हाऊस असं, आणि प्रत्येक फॅमिलीला रूम आहेत. म्हणजे आम्ही 5 फॅमिली होत्या, तर 5 फॅमिलीना 5 रूम. म्हणजे जर जास्त आलं असती तर मग वरती पण रूम आहेत, वरती पण हॉल आहे, किचन आहे, रूम आहेत, तर मग त्यानं पण ते झालं असता. तर आता बघू, नाश्त्याच्या टेबलवर भेटू. आणि रूम बूम सर्व मस्त होतं, म्हणजे AC बाथरूम एकच रूममध्ये, म्हणजे उठून बाहेर नको यायला तसं. आणि कुठं बसली बघा दादा, नाश्त्याच्या टेबलवर भेटू, जाऊ आणि गाईज इथं सर्व नाश्ता करायला बसली. जवला पोला आणि मामाला पाण्याच्या बाटल्या आणि मटण घेऊन मटण इथे बसली. आणि कॅमेरा थोडा ब्लर दिसायला लागला, कारण कॅमेऱ्यात पाणी गेलं आतमध्ये, लेन्सच्या आतमध्ये. आणि यायचं कोणच्या माझ्या सनस्क्रीनचा काय असू दे. आता मी एकटीच पाण्यात उतरलेला आणि डॉली उतरली, ती पण अर्धी पण या भिजलेल्या दिसतच नाही. आता नाश्ता करतात आणि नंतर सर्व येतील पाण्यात. जाम खोल आहे, म्हणजे असं नाही खोल डायरेक्ट इथपर्यंत आहे, माझ्या इथपर्यंत. त्यांचा कॅमेरामॅन चालू मी, त्यांचा फोटो सर्व यड लावलाय. फोटो इथं तिथं. आता स्विमिंग पूल मध्ये काढताय आणि मी पण कपडे बदलून येतो, म्हणजे आता नाही येणार मी, पाऊस गेलाय नंतर येईल. मी आता छत्री बित्री घेतली, भिजलो अख्खी कालची. नशीब मी शॉर्ट्स घातलाय, नाही तर मग भिजलोच असतो. आता मोठी लांब पॅन्ट घालीन. याला इथे येणार होता फोटो काढायला. काय पाहिजे बाहेर तुम्हाला?
फोटो घेते. गाईज आम्ही जेवलो सर्व, म्हणजे पोरी होतं ते जेवलो आणि आता मम्मीचा बसले जेवायला. मम्मी मामा सगळी बसली. तुम्हाला दाखवते मी. कटकट घातली मगच सगळी बसली आणि मम्मी हातान घेऊन आता पीस खात होती. कसं झालंय जेवण विचारत. मामाचं जेवायला बसलं सगळी. मामा पप्पा कपडा पण बदलला आणि इथं मामीचं जेवायला बसताना आता. आणि थोड्या वेळानंतर आम्ही इथं जाऊ पूल मध्ये, कारण आताच जर गेलो ना तर मग सगळं खाल्लाय ते बाहेर येईल. म्हणून दिदीच्या तिथं गेल्या ना आता फिरायला. अशाच फिरतात दोघी, परी आणि दिदी. ही कुठं आहे? वरडा खाला हिनी. वरडा खाला जेवले ते पालनवर झुलायला गेलती. सगळ्यांचा वरडा खाला. वरडा खाल्लास ना. हा मग या आता चालल्या. मी पण चाललो तर डीजे लावतोय, फोन कनेक्ट करताय आणि जाते. Ha ha ha.